उन्हाळा असो या पाऊस या थंडी, हे कटलेट इतके टेस्टी झाले ना की माझी मुलं असे म्हणतात की मम्मी खूप सुंदर ग, खूप छान ग. मग काय, माझी मुलं खुश तर मी खुश. चला तर आपण बघूया पत्तागोबी कटलेट. पत्तागोबी स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतला आहे. यात मी 2 चम्मच अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट सोडत आहे आणि चवीसाठी थोडंसं तीळ टाकत आहे आणि गोडलिंबचा पाला थोडा गोडलिंबचा पाला टाकला आहे. आणि आपले पत्तागोबीचे पकोडे कुरकुरीत होण्यासाठी आपण यात 2 चम्मच रवा सोडणार आहे. 2 चम्मच रवा, 2 चम्मच बेसन सोडत आहे. 2 चम्मच बेसन आणि कॉर्नफ्लॉवर पावडर म्हणजे कणसचा पावडर, हे आपण 2 चम्मच ह्यात सोडले आहे. आणि चवीसाठी थोडं हिंग टाकलं आहे. आणि थोडंसं अजून चटपटी होण्यासाठी आपण यात चाट मसाला 1 चम्मच चाट मसाला टाकला आहे. आणि चवीनुसार तुम्ही यात मीठ सोडा. चवीनुसार तुम्ही तुमच्या प्रकाराने तुम्ही यात मीठ सोडू शकता. मी याच्यात 1 चम्मच मीठ टाकलं आहे. आणि छान हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. आणि याच्यामध्ये एक टिप्स आहे की मी हे बिना पाण्याने मिक्स करत आहे, कारण की पत्तागोबीला पाणी सुटते, म्हणून हे बिना पाण्यानेही हे छान मिक्स होऊन जातात. तर बघा माझं हे पूर्ण मिक्स करून झालं आहे. माझे मिश्रण बघा पूर्ण तयार होऊन गेलं आहे मिक्स करून. तर चला आपण गॅसकडे वळूया. आता गॅसमध्ये मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडं तेल टाकलं आहे. माझं तेल पण छान गरम झालं आहे. चला तर मग आपण याचं टेस्ट अजून कलर चेंज करायसाठी आपण यात थोडंसं कलर टाकणार आहे. कलर टाकून मी याला अजून छान मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून झालं माझं. आणि बघा माझं मिश्रणचा कलर बिलकुल वेगळंच आला आहे. चला तर मग माझं तेल गरम झालं आहे. चला आता आपण गोल गोल करून यात पकोडे आपण सोडून घेणार आहे. गोल गोल करून आणि सापट करून आपण याच्यात पकोडे टाकून घेत आहोत. अशानुसार तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला पण खूप सुंदर आणि खूप छान वाटेल. मुलांना तर खरंच सांगू का खूपच आवडेल मुलांना. चला तर मग आपण हे पकोडेला दोन्हीकडनं छान तळून घेणार आहे. दोन्हीकडनं याला छान अशाच तरीकेने याला तळून घ्यायचं. आणि याचा कलर बिलकुल चेंज होणार आहे, लाल लाल कलर. आणि खूप सुंदर आणि खूप छान वाटते हे खाण्यासाठी. टेस्टी कुरकुरीत कटलेट. दोन्हीकडनं मी पत्तागोबीचे कटलेट छानपैकी तळून घेतले आहे. आणि माझे पत्तागोबीचे कटलेट बिलकुल तयार झालेले आहे, कुरकुरीत आणि चवीत. बघा किती टेस्टी वाटत आहे असं बघूनही. मुलांना तो बिलकुल पाहून खुश होऊन जाणार आहे. तर चला अशा तरीकेने ही पत्तागोबी कटलेट तयार करून बघा आणि खाऊन बघा. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. ठीक, धन्यवाद.